नमस्कार मंडळी, मी रेणुका कुडतरकर आजच्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर बघा, आमटीसाठी अंडी उकडत ठेवलेले. तर अंड्याची आमटी मला बनवायची होती आणि एका साईडला चहा बनवत ठेवलेला आहे. जेवण वगैरे ना सकाळी मी बनवून जात आहे, कारण कसं दुपारी येल्यानंतर जेव वगैरे बघा. आणि बघा, अशा प्रकारे मी तयारी वगैरे केलेली आहे कामावर जाव. त्याच्यानंतर संध्याकाळी मी ना कामावर येतानाच ना थोडंसं खाऊ वगैरे आणलेलं, तर मार्केटमध्येच गेलेलं आहे. बघा, असं लहानपणीची आठवण म्हणून काय काय घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी मार्केटमध्ये गेलेली. मार्केटमध्ये आज मग कांदे, टोमॅटो, बटाटे वगैरे काय का थोडीशी भाजी वगैरे पण घ्यायची होती वगैरे, कारण फळा वगैरे खूप चांगली होती. बरं असतो ना मंडळी की भाजी वगैरे ना सगळ्या प्रकारची येतात आणि जरा स्वस्त पण असतं, त्याच्यामुळे बरं पडतं. बघा, थोडीशी भाजी वगैरे मी घेतलाय आणि कांदे टोमॅटो घ्यायचे होते. आणि बघूया म्हटलं आता काय काय असत ना, म्हणून टोमॅटो वगैरे बघितले तर चांगले होते. टोमॅटो 20 किलो पण होते. आणि टोमॅटो घेतले 1 किलो आणि कांदे आणि बटाटे घेतलेले. बटाटे जरा एक्स्ट्राच घेतलेले, बरे पडतात ना त्याच्यामुळे. लसूण पण घेतली, थोडीशी लसूण वगैरे घेतल्यानंतर ना रूमवर जाऊन खाल्लंय. रूमवर ना जाऊन मग थोडंसं जेवण वगैरे पण बनवायचं होतं. सकाळचं जेवण थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे. बघा, त्यानं मी कोथिंबीर वड्या बनवून घेतलेलं. कोथिंबीर मस्तपैकी ना धुतलंय आणि चिरून घेतलं. त्याच्यात बेसन वगैरे घातलंय, लाल तिखट घातलंय, मसाला घातलाय, लसूण आणि मिरचीचं ठेचून घातलेलं आहे मी. आणि थोडेसे पांढरे तीळ ना घातले. पांढरे तीळ घातल्यानंतर ना बरं वाटतं बघा. त्याच्यानंतर ना थोडंसं जेवण बनवायचं, म्हणजे भाकरी वगैरे बनवायची होती. भाकरी वगैरे बनवलाय. त्याची ना मी मोस्टली ना भाकरीच बनवतोय. म्हणजे तुमका पण आवडता काय कोथिंबीर वडी, मला नक्की कमेंट करून सांगा. मग कोथिंबीर वडी जशी बनवून झाली तशी मी कट वगैरे करून पण घेतलंय आणि थोडीशी भाजूक वगैरे ठेवली. बघा, एका साईडने ना थोडीशी भाजलेली आणि एका साईडने पूर्णपणे भाजायची होती. मस्तपैकी ना फ्राय वगैरे शालो फ्रायच करून घेतलेलं. डीप फ्राय करण्यानंतर काय सांगू, थोडंसं तेल वगैरे लगेच खराब होतं ना म्हणजे त्याच्यामुळे. बघा, असं जेवण वगैरे घेतलेलं आहे. मटार आणि बटाट्याची उसळ बनवलेली, भाकरी बनवलेलं आहे आणि कोथिंबीर वडी तोंडाक बनवलेलं. तर जेवण झालं तसं आम्ही शतापावले करून गेलो. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.